नाशिकमधील गाजलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून आरोपांच्या कचाट्यात सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपलं मौन सोडलं आहे. तब्बल 28 दिवसानंतर त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली बाजू मांडताना हे संपूर्ण प्रकरण आपल्या कुटुंबाला बदनाम करण्याचा एक कुटील डाव असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. तसेच बीडमधून आलेल्या त्या निनावी पत्राची सखोल चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे. नेमकं रुपाली पाटील चाकणकर यांनी काय म्हटलेलं आहे फेसबुक पोस्टमध्ये ते सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, आपण पाहतात विशेष खास. तर अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या SITनं सोमवारी रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास चौकशी केली. या चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना प्रतिभा चाकणकर यांनी खळबळजनक दावा केला होता. समता पतसंस्थेत माझ्या नावे असलेली खाती बनावट असून त्यावरच्या सह्या माझ्या नाहीत. देवदर्शनासाठी खरातने घेतलेल्या कागदपत्रांचा त्यांनी गैरवापर केला असावा, असं त्यांनी स्पष्ट केलं. प्रतिभा चाकणकरांच्या प्रतिक्रियेनंतर विरोधकांनी त्यांच्यावर देखील टीकेची झोड उठवली होती. याच पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी आता सोशल मीडियावरती पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रुपाली चाकणकर आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हणाल्या, महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले. त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी संबंध महाराष्ट्राला दाखवले व आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले. मात्र आज 28 दिवस होत आहेत. माझ्यावर व माझ्या परिवारावर बेछूट व कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतुपुरस्पर व बदनाम करण्यासाठी होत आहेत. हे वेळोवेळी समोर येत आहे. या बाबतीत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले ना प्रसारमाध्यमांनी ते मागितले. तसंच निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावं की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसं आलं. कोणतीही शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेलं एक निनावी पत्र माध्यमांकडे सुपूर्द करून दिवसभर चर्चासत्र घडवून आणलं गेलं. हे घडवून आणण्यापाठीमागे कोणाचं सौजन्य होतं हेही समोर आलं पाहिजे, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काहीही अर्थ नसल्यानं महत्त्व देता येत नाही हे माध्यमांसमोर स्पष्ट केलं आहे. तरी देखील खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिलं, कोठून आलं याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली. या निमित्तानं एक नवा चुकीचा पायंडा पाडला जात आहे. केवळ तर्कवितर्क, अंदाज, सुरसकथा आणि रंजक अफवा यांच्या आधारावर मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय, बदनाम केलं जात आहे. हे अत्यंत खेदजनक आहे. मी पहिल्या दिवसापासून माझी ठाम आणि स्पष्टपणानं भूमिका मांडत आली आहे. खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही. शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच, असा विश्वास चाकणकर यांनी व्यक्त केला. तरीही गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमधून माझ्याविरोधी एकतर्फी येणाऱ्या बातम्या यावर मी प्रतिक्रिया किंवा कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. कारण SIT व चौकशी असलेल्या तपास यंत्रणेला निपक्षपणे चौकशी करता यावी हाच हेतू असल्याचं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं.